नमस्कार मित्रांनो, सेवा फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण राठोड आपले स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यात आता सध्या झडगं चालू आहे आमच्या गावाकडं। 10-15 दिवसापासून असा फक्त नाईटला पाणी पडत आहे, दिवसा उघडत आहे। तर या दिवसामध्ये कसं काळजी घ्यायची आपल्या पिल्ल्याची व शेळ्याची या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ते सविस्तर सांगणार आहे। कारण की हा व्हिडिओ असा होणार आहे याच्यात बऱ्याचपैकी तुम्हाला 100% या पावसाळ्यात ठेवायची माहिती ती मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवतो। मित्रांनो, आपली शेळी जेव्हा डिलिव्हरीला येते ना, आता नेमकंच आता पिल्लू बाहेर येत आहेत, आपल्याजवळ एक ब्लेड ठेवायची, ब्लेड आणि 2-3 इंचाचा असा एवढा बी धागा घ्यायचा। आपण जो सुई दोरा चिवतो ना, असा धागा घ्या आणि तो धागा का करा, आपण जेव्हा आता आपली शेळी जनायली पिल्लू बाहेर यायला तेव्हा आपण त्याचा नाळा कापतो। त्या ब्लेड ठेवा, ब्लेड आणि नाळा कापा आणि त्या नाळ्याला आहे ना आपलं हे बांधा धागा, आणि धागा बांधायचं झालं ना की त्या पिल्ल्याला आहे ना असं कोरडं करा, असं त्याच्यावरची जे बी चरबी राहते ना पांढरी ते काढून टाका। आणि पिल्ल्याला राहायसाठी आहे ना, जोपर्यंत पिल्लू खायला लागत नाही, हे मोठं होत नाही, या दिवसात चिखलामध्ये खाली त्याला शक्यतो आपल्या मातीवर किंवा त्या चिखलामध्ये त्याला पुरू असं त्या डाल्यामध्ये घालू नका किंवा याच्यात घालू नका। आपल्या जो बी शेड राहते छोटा त्याच्यात घालू नका किंवा आपलं शेड बनवून त्याच्यावर कोबा केलेला असतो त्याच्यात पण घालू नका। शक्यतो थोडंसं हायटेक शेड बनवा, हायटेक शेड बनवून आहे ना त्याच्यावर पाट्या ठेवा, एवढे लाकडं घ्या 4-5 आणि त्याच्यावर लाकडं ठेवून एक थोडीशी पाटी ठेवायची। नंतर आपल्या घरी तर कट्टे राहतातच मोकळे, सोयाबीनचे याचे कशाचे बी कट्टे, फाटके कट्टे घ्या, 2-3 कट्टे त्या हायटेक जे पाटी टाकलेली आहे त्याच्यावर टाका। आणि सकाळी तुम्ही काय करता, संध्याकाळी टाकलं लावलं आपलं तर कसं ते ओले होतात, कट्टे ओले झाले ना मग सकाळी काढायचं आणि त्याला असं उन्हात टांगून द्यायचं। 2-3 दिवस झाले की परत त्याला धुवून काढायचं। असं तुम्ही करा। मी 1 मिनटं शेळ्या कालवतो। धुवून ते कट्टे टाकले ना मित्रांनो तर वाळू द्या आणि दिवसभर वाळू द्या उन्हात, आणि नाईटला परत असं करा। कारण की तुमच्या पिल्ल्याला काहीच रोग होणार नाही, काहीच होणार नाही। आणि शक्यतो तो दूध पित नाही, काय पित नाही। तर आता मी शेळी चारत आहे, तुम्हाला एक पुडी दाखवतो, मी घरी जाऊन फोटो टाकतो त्याचा या व्हिडिओमध्ये। कारण की पिल्लू जर पित नसेल, असं पडला असेल, त्याला हालचाल करत नसेल, लई म्हणजे असं लईच हे झाला असेल तर तुम्ही त्याला काय करा, ती पुडी पाजा। कारण ती पुडी पाजल्यानं त्या पिल्लू ताकद येते आणि तंदुरुस्त होतो। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ती पुडी बी दाखवतो। मी आता शेळी चारत आहे बघा, शेतात आहे म्हणून आता पुडी माझ्याजवळ नाही आहे। मित्रांनो, असं तुम्ही नियोजन करा पिल्ल्याचं आणि शेळीचं बी। या दिवसात काय करा, जर पाऊस आला ना मित्रांनो, तर ज्याची असे शेळी फिरायला नेताना तुम्ही चारायला कुठे बी, तर त्या शेळ्याला हे ना तुम्ही बांधून चारा थोडं ठेवा। कारण की तुमच्या रानात काहीतरी पेरलेलं असेल, कुठून चारा आणून तुम्ही घाला त्याला। कारण की पावसाळ्यात भिजलं ना तर सर्दी होती आणि सर्दीनं काय शेळ्या खराब होतात व दुखणं येते। कारण की पावसाळ्यात त्याला पाणी लागलाच नाही पाहिजे असा बंदोबस्त करा, शेळ्याला तुमच्या काही होणार नाही। हा 1 नंबर शेळीपालन होईल, मी तुम्हाला सांगतो। तुम्ही शेळीपालन करा, असे नियोजन करा, तुम्हाला कोणताच तोटा येणार नाही व तुमच्या शेळीला काहीच होणार नाही। तुमच्या 1 नंबर तंदुरुस्त शेळ्या राहतील। हा बघा महा शेळ्या, आणि ह्या बघा कसे खात आहेत। असं नियोजन करा मित्रांनो पावसाळ्यात। मित्रांनो, पिल्ल्याला आपण चारा कसा द्यावा ते तुम्हाला सांगतो। हा लिंबाचा पाला, हा बघा लिंबाचा पाला मित्रांनो, त्याला कडुलिंब म्हणतात। या लिंबाचा पाला आहे ना, या दिवसात पिल्ले खूपच खातात, मुळे तर खूपच पिल्ले खातात। हाच चारा तुम्ही सकाळी हाच चारा द्या पिल्ल्याला काहीच होणार नाही। आणि पिल्ल्याला शक्यतो सकाळी शिवबाबूळ देऊ नका। शिवबाबूळ नाही ना लई संडास लागते। कारण की सकाळी उपाशी पोटी तुम्ही जर पिल्ल्याला शिवबाबूळ चारली ना तर त्याला लई संडास लागते, म्हणून शिवबाबूळ देऊ नका। लिंबाचा पाला आणि बोरीचा पाला हे खाऊ घाला। आणि तुम्हाला एक सांगतो की कवळ्या पाल्यानं पिल्याचे तोंड सुजतात व त्याला असं पुटकुळ्या होतात व तोंड असं खराब होते त्याचं। तर त्याच्यासाठी एक घरगुती असा उपाय आहे की तुम्ही
3 दिवस लावला ना तर तुमचा पिल्लू एकदम भारी होणार, व ज्याला झालं नाही थोडं नेमकंच व्हायलं त्याला कधीच होणार नाही. असं मी तुम्हाला एक उपाय सांगतो की कारण माझ्या पिल्ल्याचं लई झालं आणि मी लावलं आणि नंतर याच वर्षी मला कळालं, कारण की मग पहिल्या मला माहीत नव्हतं की असं होते. म्हणून मी तुम्हाला माझं अनुभवलेलं म्हणायलो. मी 4 वर्षात हे जो अनुभवलेलं शेळीपालन आहे ना मग मी तुम्हाला आज म्हणायलो की तुम्ही आहे ना आपलं हिमॅक्स आहे ना, हिमॅक्स तो काय करतो, आपल्या माशा बसू देत नाही. तो चटकून उपाय करत नाही पण माशा बसू देत नाही. आणि आपण ती कढी बनवतो, कढीने बी काय होते की लवकर चांगलं होत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपलं अगरबत्ती आपण दिवा लावतो आपण काय म्हणतो त्याला, कपुराच्या 4-5 वड्या घ्या आणि नंतर त्याच्यात आहे ना 2-3 चम्मच हळद घ्या. 2-3 चम्मच हळद घ्या आणि आपलं जो केसाला लावतो ना तो तेल मिक्स करा आणि त्याला असं मिक्स करा, बोटानं मिक्स करा वाटीत आणि नंतर त्याच्या तोंडाला लावा. मी गॅरंटीनं सांगतो की 2 दिवसाच्या नंतर तुमच्या पिल्ल्याला असा कोरडं पण येईल, त्याला काहीच होणार नाही. असं मग अनुभवलेलं आहे, माझ्या पिल्ल्याला मी केलेलं आहे. तर तुम्ही लावून बघा मित्रांनो, तुमच्या पिल्ल्याला काहीच होणार नाही. व ते कसं आपण या दिवसात पिल्ल्याचं हे सुजलं ना तोंड की पिल्ले लईच खराब होतात, कारण की त्याला खाताच येत नाही व ते समदे वाळून जातात. यासाठी लवकर बरा व्हायसाठी हा एकमेव लई भारी उपाय, लई भारी उपाय. तर हे करून बघा मित्रांनो, तुम्हाला रिझल्ट हे नक्कीच भेटणार आहे लवकर. मित्रांनो मी बी केलेले आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, माझं अनुभवलेलं आहे. तर लवकर करा मित्रांनो. हे बघा आम्ही शेळ्या चारत आहे, कशा आहेत माझ्या शेळ्या बघा, चारा बी आमच्या इकडं. आता झडग्याचं टाईम आलेलं आहे मित्रांनो. तर तुमच्या शेळ्याचं असं परफेक्ट नियोजन करा. आपलं शेडचं नियोजन आहे ना, ते चोई बाजूनं आपण जे बी कापड लावतो ना तर ते दिवसा असं वरी करता आलं पाहिजे, कारण की वारं आहे ना इकडचं तिकडं खेळतं राहिलं पाहिजे आपल्या शेडमधून. व आपण शेडची पुढची जी जागा आहे ना ती अशी मोकळी कोरडी राहिली पाहिजे, मुरुम टाकून मस्त फर्स्ट क्लास ठेवा. कारण की आता आपल्या इकडं मग झडगं लागते, कारण की झडग्यात असं अशा वातावरणात कोरड्या प्रकारे जर शेळ्या राहिल्या ना तर शेळ्यासाठी व त्याच्या तब्येतीसाठी खूपच चांगलेलं आहे. कारण की या दिवसात शेळ्याला खूपच सर्दी व खोकला हे वाढते व बुखार बी येतात त्याच्यासाठी तुम्ही काय करा, आपल्या शेडला जेवढं कोरडं ठेवता येईल तेवढं कोरडं ठेवा मित्रांनो. हे बघा आता मी तुम्हाला त्या पुड्याचं फोटो लगेच टाकणार आहे, जे तुम्हाला ती पुडी सांगितली ना त्याचं. आता मी सध्या शेळ्या चरत आहे, बघा मित्रांनो कशा चरत आहेत माझ्या शेळ्या बघा. आणि धन्यवाद मित्रांनो, मला लाईक करा माझ्या व्हिडिओला आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामला सेवा गोट फार्म या नावाने एक आपली ID खोललेली आहे, त्याला जाऊन फॉलो करा मित्रांनो. धन्यवाद.